महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता। महाराष्ट्रातील सर्व जनतेने प्रथमतः इतका मोठा शपथविधी सोहळा पाहिला। जवळपास 50 ते 60 हजार जनतेने या सोहळ्याचा आनंदही घेतला। जे सरकार त्यांना हवं होतं, महायुतीचं सरकार येताना जे पाहायचं होतं ते काल त्यांनी पाहिलं पण, अनुभवलं पण। आणि या शपथविधीला देशातील मोदी साहेबांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते। जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का, एकनाथ शिंदे साहेब शपथविधी घेतील की नाही घेतील, या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। हे आलेलं सरकार 5 वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी दिलेली आहे। म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकास म्हणायला काही हरकत नाही। मी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय। कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्यात त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलंय। म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत। ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे। म्हणून कोणी कितीही टीका केली तरी या तिन्ही पक्षाचं असलेलं सरकार अत्यंत मजबूतीने आणि अत्यंत गतीने चालेल याबद्दल शंका नाही। तुम्ही सरकार स्थापन केलं याबद्दल भरभरून सांगताय, पण संजय राऊत असं म्हणतायत की 15 दिवस लागले सरकार स्थापन करायला आणि आता कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू आहे। विरोधक कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्हाला का दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहेत याची चिंता त्यांना काय लागते। मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोमकावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहीत नाही, परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं। आम्ही आमचं काम करू। खाते वाटप असेल, शपथविधी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की 11 ते 12च्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटपसुद्धा होतील। म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही। आता विरोधकांनी काय करायची याची खरीच चिंता आम्हाला सतवते। पण ते असे म्हणाले की भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी पुढचा देखील अर्धवट विस्तार केला जाईल। आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका। सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित। संजय राऊत असंही म्हणाले की शपथविधी होणारच होता, एकनाथ शिंदे आले असते तरी आणि नसते तरी तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं, पत्रिकेतही नाव नव्हतं, त्यामुळे चित्र असंच होतं। म्हणजे भाजपचं सरळ म्हणणं आहे की शिंदे साहेबांना सोडून भाजपने शपथविधीची तयारी केली होती। संजय राऊतांचं म्हणणं। संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही। त्यांना असं वाटणं साहजिक आहे। त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं। आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत। म्हणून आम्ही शिंदे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जी काही त्यांना गळ घातली होती, त्यांना जी काही विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला। म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही। आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता। हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता एवढं मात्र निश्चित आहे। कोळंबकर हे 1 वाजता हंगामी अध्यक्ष म्हणून
शपथ घेत आहेत आणि आता त्यासोबतच नवीन अध्यक्ष कोण असेल यावरही चर्चा सुरू आहे. कोळंबकर ह्या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळं त्यांना हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदाची शपथ ही आज 1 वाजता दिली जाईल. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य हे शपथ घेतील. 2 दिवस हे शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अध्यक्षाची निवडही होईल आणि अध्यक्षाच्या निवडीनंतर एक विश्वासदर्शक ठरावसुद्धा त्या ठिकाणी मांडला जाण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला शुभेच्छा देत ते असं म्हणाले आहेत की पुढची 5 वर्ष चांगली सेवा करावी, नाहीतर महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये. सुप्रिया सुळे फार दिवसानंतर बोलल्या, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. एक चांगला त्यांनी सल्ला आम्हाला दिलेला आहे. निश्चित त्यांच्या सल्ल्याचा आम्ही आदर राखू. सरकार चांगलं चालू. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांना अभिमान वाटेल असंच राज्य यापुढे कार्यशील राहील, गतिमान राहील. आणि आमचीसुद्धा त्यांना विनंती राहील की तुम्ही सर्वांनी आम्हाला या सर्व चांगल्या कामामध्ये सहकार्य करावं. ते असे तुमच्या म्हणाले की कार्यक्रमामध्ये कालच्या ढिसाळपणा होता हे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं पावसकरांनी. नाही, असं काही ढिसाळपणा वगैरे नव्हता. इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये थोडे बहुत गर्दी झाल्यानंतर नियंत्रणात आणण्यासाठी थोडी गैरसमज जर कुणाची झाली असेल तर ती ही थोडी बहुत होत असते. सुप्रिया सुळे असं म्हणाले की फडणवीस काल लाडकी बहीणचे 2100 रुपये देणार सुरू करणार असं म्हणाले. शक्य असेल तर 1 जानेवारी 2000 पासूनच ती मागणी मान्य करावी. नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. फडणवीस असंही म्हणाले की लाडकी बहिणीसाठी जे आहे तर योजनेची छाननी केली जाणार आहे असं ते काल बोलले. योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल. चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. बाकी जे आहेत, जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही. गुलाबराव पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच पेटलं दिसते. ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळो की नाही मिळो ही सत्यनारायण चरणी प्रार्थना आहे आणि त्यांनी फक्त अधिक बोलू नये. मिटकरीच्या याच्यावर मी भाष्य करणार नाही. तेही विद्वान असल्यामुळे त्यांच्याबद्दलचं जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं फडणवीस शपथ घेतल्यानंतर म्हणतात. या सरकारची भूमिका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची आहे. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, दलित समाज असो, आदिवासी समाज असो, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता आहे. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वीच भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका प्रथम दिवसापासून त्यांनी मांडली होती आणि त्याच पद्धतीने आताही हे सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. अधिवेशनामध्ये दिल्लीत राज्यसभेत गोंधळ तुम्ही पाहिला असेल की खासदारांच्या बेंचवर नोटांचे बंडल सापडले आणि त्यामुळे जोरदार गदारोळ सुरू आहे. नोटाचे बंडल सापडण्याचं काही कारणच नाही. आता काही कोणत्या निवडणूक नाही, कुणाची काही देवाणघेवाण नाही आणि म्हणून काही घोडेबाजार होण्याचा काही संभावना पण नाही. हे कसे आले, काय आले याची चौकशी कदाचित तिथं सभापतीने आदेश दिले असतील आणि जेव्हा चौकशी होईल त्या टायमाला ते समोर येईल. उद्या परवा 13 असे 3 दिवस सलग विशेष अधिवेशन होते. हे स्पष्ट झालंय, पण मंत्री नवे कधी मिळतील दुसरे तिघांशिवाय? 7, 8, 9ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे. म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही. ही शपथविधी केव्हा, कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णयसुद्धा त्या पक्षाचे नेते
हे घेणार आहेत. म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या एक दिवस अगोदर कळेल. पण घवघवीत यश मिळालंय, त्यामुळे इच्छुक पण घवघवीत आहे, म्हणजे मोठ्या संख्येने आहे. याला डावललं तर तो नाराज, त्याला डावललं तर हा नाराज. एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये 232 सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्रिपदे हे एकूण 43 आहेत. म्हणून हे निश्चितच आहे यात थोडी कसरत करावी लागेल. अनेक जण सिनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहेत. या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना ते दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल. मंत्रिपद मिळावं म्हणून शिवसेना आणि एनसीपीचे दोन्ही पक्षाचे भाजप सोडून नेते, इच्छुक नेते, आमदार वेगळ्या पक्षाच्या दालनात जाऊन लॉबिंग करताना दिसत आहेत. शिवसेनेचे एनसीपीच्या घरला जात आहेत, भाजपकडे जात आहेत, मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. तसंच एनसीपीचं तसं चालू. तुम्ही हा गैरसमज करूच नका. शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागतं असा कोणताही भाग नाही. ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्री बनवण्याचा हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे. म्हणून त्यांना इतरांच्या रेकमेंडेशनची गरज नाही. ते स्वतंत्र निर्णय घेतील आणि तेच लोक मंत्रिमंडळामध्ये सामील होतील. खाते वाटप करताना गृह खातं तुमच्याकडे असणार आहे का भाजपकडे असणार? याचा आणखी निर्णय झालेला नाही. हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेतील. मंत्र्यांचा फॉर्म्युला काय ठरला का? कोणत्या पक्षाला किती घेईल? नाही, या फॉर्म्युल्याबद्दलचं आता चर्चा झालेली नाही आहे. हे वरिष्ठ नेते 1-2 दिवसामध्ये चर्चा करून याच्यावर निर्णय घेतील. मराठवाड्यात किती मंत्री मिळतील? हे सर्व निर्णय हा 2 दिवसात होईल. जरांगे पाटलांनी 5 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी काढावा असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांनी काही सांगितलं आहे, सरकार त्याची निश्चित दखल घेईल. योग्य ती चर्चासुद्धा सरकार त्यांच्याबरोबर करेल असं एकंदरीत आहे. सरकार स्थापनेनंतर अधिवेशनाला असलेलं महत्त्व, हे अधिवेशन संपल्यानंतर कदाचित सर्वच लोकांची एकदा स्वतंत्रपणे बैठक बोलवण्याचा सुद्धा सरकार प्रयत्न करेल. एकरांच्या आकड्यानुसार भाजप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला, जो नदी जोड प्रकल्पाचा आहे, जो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. किती सरकार सिरियस होतं, कारण वॉटर ग्रीड कालच्या मागच्या तुमच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलं नाही, त्यासाठी फंड वगैरे आला, तयारी सुरू. नदी जोड प्रकल्पाबद्दल मराठवाड्यातील नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे एकीकडे पाऊस जास्त पडतोय आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते समुद्राला मिळतं आहे किंवा त्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते. जर नदी जोड प्रकल्प झाला तर बॅलेन्स ज्याला म्हणता येईल, मराठवाड्यातला काही भाग तुम्ही बीड घ्या, हिंगोली घ्या, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, जालना हा नेहमी दुष्काळग्रस्त राहिलेला आहे. हा जर नदीजोड प्रकल्प जर झाला तर यामुळं या भागामध्ये बागायती ज्याला म्हणतो किंवा चांगल्या प्रकारच्या या शेतकऱ्याला एक दिलासा मिळेल आणि असलेला दुष्काळ हा कायम स्वरूपी मराठवाड्यावर असलेला जो डाग आहे तो पुसला जाईल. एकीकडे घवघवीत यश मिळालं, त्यानंतर राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकरांचा मुलगा सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार आहे. इनकमिंग आता सुरू झाली आणखी. सत्तेमध्ये आता अनेकांची इन्कमिंग होईल. आमच्याकडे काही लोकांची यादी आलेली आहे, परंतु याचा निर्णय तातडीने न घेता अधिवेशनानंतर घेतला जाईल. अवकाळी पावसामुळे आता नवीन सरकार बनलंय, शेतकऱ्यांना सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कांदा, द्राक्ष अशा पिकांचं बरंचसं नुकसान झालंय. लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं, दिलासा मिळावा. 4 दिवस वाट पहा, ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळतील. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे. तिथे अनेक वर्षाची पण आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक प्रकारे दिलासा द्यायचं काम सुद्धा सरकारने केलेलं आहे. आता जे सुद्धा आणखीनही शेतकऱ्याची बिकट अवस्था होणे किंवा त्यांना मदत मिळण्यासाठी जे जे उपाययोजना करता येईल ते सरकार निश्चित करेल. शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे, म्हणून त्याला कुठेही डावलल्या जाणार नाही. प्रायोरिटीने शेतकऱ्याला दिलासा द्यायचं काम हे सरकार करेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद
शपथ घ्या आणि अशी सगळी चर्चा सुरू होती. नेमकं असं काय झालं की म्हणजे ते राजी झाले? एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व आमदारांचा जो आग्रह होता त्याचा मान राखून ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सभागृहामधला असलेला त्यांचा अनुभव, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांचा जो आज रॅपो या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, अनेक योजना ज्याचे प्रणेते ते आहेत, त्यामुळं ते सभागृहात असावं, सभागृहामध्ये त्यांचा कंट्रोल आमच्यावर असावा आणि सरकार म्हणून त्यांनी आणखीन चांगलं काम करावं, हा हेतूने आम्ही त्यांना विनंती केली होती. म्हणून त्यांनी त्या विनंतीला मान दिला आहे आणि आज ते उपमुख्यमंत्री पदावर शपथ त्यांनी ती घेतलेली आहे. पुण्यामध्ये निवडणुका संपल्याच्या नंतर गुन्हेगारीचं प्रमाण वाढले, तर काही लोकांचं असं मत आहे की अजितदादांकडेच गरज द्यावं म्हणून. याचा निर्णय आता होईल, त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न, आता तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तुम्हाला मंत्रिपदाचं काय तुमचं? माझ्यावर काय झालं याची सर्व जाणीव एकनाथ शिंदे साहेबाला आहे. एकनाथ शिंदे साहेब आहेत ते कार्यकर्त्याची जाणीव ठेवतात. कोणत्या कार्यकर्त्याला कोणत्या क्षणी कुठं बसवायचं हे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. म्हणून ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे 12, शिंदेचे 9 आणि अजितदादांचे 8 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती भेटते. हे सूत्राच्या माहितीनुसार आहे. योग्य ती माहिती तुम्हाला देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादा देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.